नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आजचा पुण्याच्या ताईचा हा अनुभव आहे. अतिशय सुंदर असा अनुभव आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये हा प्रॉब्लेम, ही अडचण असतेच. तुम्हाला माहिती आहे की स्त्रीच्या प्रत्येक महिन्याला मासिक धर्माचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो आणि त्याचा त्रास काय असतो किंवा म्हणजे हे प्रत्येक स्त्रीला माहितीच आहे. तसंच या ताईंच्या आयुष्यामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये असा प्रॉब्लेम झाला होता की कंटिन्यू 4 आठवडे त्यांचं ब्लडिंग होत होतं. ते थांबतच नव्हतं. काय करावं काहीच सुचत नव्हतं त्यांना. शेवटी स्वामींची एवढी कृपा झाली की त्या ताई सांगतात की एका रात्रीमध्ये माझं आयुष्य बदललं आणि मी त्या संकटातून, मी त्या त्रासातून मुक्त झाले. तर हा ताईंचा अनुभव शेवटपर्यंत ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला, हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकाच. पण त्या अगोदर आपल्या चॅनलला जर तुम्ही शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल किंवा जर लाईक केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हो, तुमच्या एका लाईकने खरंच मला एक लाईक केल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानते. तर चला मग आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. त्या ताई सांगतात की स्वामींच्या अगोदर म्हणजे मी 2016 स्वामींच्या सेवेत आहे. तर स्वामींनी मला खूप छोटे मोठे अनुभव दाखवलेले आहेत. त्यापैकी एक सर्वात मोठा अनुभव म्हणजे माझ्या म्हणजे इतका त्रास होत होता मला, इतका त्रास होत होता की काही समजत नव्हतं काय करावं. मी सगळे ॲलोपॅथिकचे ट्रीटमेंट घेऊन थकलेली होती, होमिओपॅथिकचे ट्रीटमेंट घेऊन थकली होती, पण कशानेच काहीच उपयोग झाला नाही. जेव्हा सोनोग्राफी करायची तेव्हासुद्धा माझ्या त्या सोनोग्राफीमध्ये काहीच निघत नव्हतं. सगळे रिपोर्ट नॉर्मली यायचे. काय करावं काहीच सुचत नव्हतं. अक्षरशः मी वैतागून गेले होते. मग असे जे बोंधू बाबा किंवा बाहेरचे बघणारे लोक असतात, बाई वगैरे ज्यांच्या अंगात येतं, अशा बाईकडे मी गेले. त्यांनी सांगितलं की तुम्हाला बाहेरचं काहीतरी केलेलं आहे म्हणून. तर ते पण केलं, तर त्याने पण काहीच फरक पडेना. नंतर मला केंजळे दादांचा नंबर समजला. म्हणजे मी यूट्यूबला असेच स्वामींचे अनुभव ऐकत होते. ते अनुभव ऐकता मी स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमधून केंजळे दादांचा नंबर घेतला आणि त्याच्यातून मी केंजळे दादांना कॉल केला आणि सेवा घेतली. सेवा घेतल्यावर त्यानंतर दादांनी सांगितलं की तुम्हाला कुलदेवी आणि कुलदेवतेला जाऊन यावं लागेल म्हणून. तुम्ही तेवढं करा, तुम्हाला नक्की फरक पडेल. आणि दादा जे सांगतात तर त्या सेवेचा फरक आपल्याला पडतो म्हणजे पडतोच आणि अनुभव हा येतोच. तर त्या ताई सांगतात की मी तीही सेवा केली. त्याच्यानंतर मी 11 गुरुवारचे म्हणजे 11 गुरुवार करत होते. तेवढ्यात 5 गुरुवार झाले आणि हा त्रास मला सुरू झाला. आणि तो त्रास सुरू झाल्यावर मध्ये माझे आता 4 आठवडे गेले, म्हणजे 4 गुरुवार तर त्यांचे असेच गेले. तर एवढा मोठा गॅप पडला. आणि ज्या दिवशी ताईंचा गुरुवार होता त्या दिवशी ताईंना इतका त्रास झाला आणि घरात बसून त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी, जर माझा हा त्रास बरा नाही झाला तर मी पुन्हा तुमची सेवा करणारच नाही आणि दर्शनाला सुद्धा येणार नाही. असं म्हणता क्षणी त्या ताईंचं जे काही गारणं होतं ते स्वामींपर्यंत पोहोचलं आणि त्याच रात्री त्या ताईंचं ब्लडिंग थांबलं. हा सगळ्यात मोठा अनुभव आहे या ताईंचा. खरंच त्या ताई सांगतात की मी आता 3 दिवस झाले गुरुचरित्र पारायणाला सुद्धा सुरुवात केली आहे. आणि गुरुचरित्र पारायण तर हे इतकं प्रभावशाली आहे की अक्षरशः गुरुचरित्र पारायणामुळे माझं स्वतःचं घर झालेलं आहे. आणि मी शिवणकाम करत असल्यामुळे मला सेवा करायलाही जास्त टाईम मिळत नाही. पण जेवढा टाईम मिळेल तेवढे मी मनापासून सेवा करते. तसंही आमच्या घरामध्ये कुणीच म्हणजे मी स्वामी सेवा केलेली माझ्या मिस्टरांना आवडत नाही. म्हणजे माझे जे मिस्टर होते ते पहिले स्वामी सेवा करायचे, पण नंतर त्यांना अचानक असं काय झालं की त्यांनी स्वामींच्या मंदिरात जायचंच बंद केलं, स्वामींची सेवा करायची बंद केली. पहिले ते स्वामींच्या म्हणजे स्वतःहून म्हणायचे की आपल्याला स्वामींच्या मंदिरात जायचं आहे, स्वामींच्या मठात जायचं आहे. पण अचानक असं काय झालं होतं काय कळत नाही आहे की
ते स्वामींचं नाव जरी घेतलं तरी खूप म्हणजे खूप संताप करतात आणि मला तर स्वामी सेवाच करू देत नाहीत. म्हणून त्यांना सांभाळून किंवा ते जर बाहेर गेले किंवा काही कामानिमित्त जर असं हे त्यांना भीत मला स्वामींची सेवा करावी लागते. तर त्या ताई सांगतात की मी जेव्हा म्हणजे स्वामी सेवा करायला लागले तेव्हापासून मला खूप अनुभव आले, पण हा जो माझा मासिक धर्माचा अनुभव होता तो सगळ्यात मोठा आहे. आणि दुसरा म्हणजे मला आत्ता म्हणजे माझे मिस्टर व्यवस्थित वागावेत, त्यांनी व्यवस्थित राहावं, स्वामी सेवा करावी, त्याच्यासाठी मी केंजळे दादांकडून सेवा घेतलेली आहे. आणि माझी खात्री आहे की स्वामी नक्कीच याही संकटाला म्हणजे जे माझे मिस्टर आहेत त्यांनाही एकदम व्यवस्थित करतील, म्हणजे करतीलच. ताई सांगतात की मी शनिवारची जी लिंबाची संकटमोचन लिंबाची सेवा होती ती करत होते. तर त्याच्यामध्ये हनुमानच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या चरणांशी आपल्याला ते लिंबू लावून परत घरी यायचं आहे. म्हणजे घरी येतो आणि त्या लिंबावर आपण सेवा करत असतो. ते लिंबू त्यांनी देवघरात ठेवलेलं होतं. तर आता त्यांना ती सेवा चालू असताना सुद्धा त्यांना हा प्रॉब्लेममध्येच आलेला होता. त्याच्यामुळे त्यांनी काही त्या सेवेला परत हातच लावला नाही. म्हणजे तीन चार आठवडे त्यांनी काहीच सेवा नाही केली, कारण त्यांना देवापाशी जाताच येत नव्हतं, त्यांचं ब्लिडिंगच तेवढं होत होतं. तर त्या ताई म्हणतात की मी नंतर म्हणजे माझं जेव्हा स्वामींनी हे बंद केलं 4 आठवड्यानंतर, तेव्हा मी देवघरात गेले तर देवाऱ्यात जे लिंबू ठेवलेलं होतं ते लिंबू पूर्ण सडून नासून गेलेलं होतं. अक्षरशः मी जर त्याला हात लावला तर त्याच्यामध्ये अशी बोटं जात होती, इतकं ते खराब झालं होतं. म्हणजे याचा अर्थ की जे काही म्हणजे जे संकट होतं ते येणारच होतं किंवा काहीतरी विपरीत घडणार होतं असं त्याचा संकेत असेल. जर बघा तुम्ही एखादं लिंबू जर तुम्ही देवाऱ्यात ठेवताय तर ते वाळून तरी जातं, एकदमच असं नासल्यासारखं होत नाही किंवा खराब होत नाही. पण त्यातून काहीतरी स्वामींना संदेश द्यायचा असेल की म्हणजे की काहीतरी वाईट घडणार होतं असं. आणि ताई सांगतात की गुरुचरित्र पारायणामुळे माझं स्वतःचं 2 मजली घर झालेलं आहे. ही म्हणजे सगळ्यात मोठी म्हणजे स्वामींनी या 2 मोठ्या ज्या काही माझ्या इच्छा आहेत त्या खरंच खूप म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही, तेवढी कृपा स्वामींची आमच्यावर आणि घरावर आहे. फक्त एकच आता कळकळीची इच्छा आहे की स्वामींनी माझ्या मिस्टरांना परत स्वामी सेवेत आणावं आणि स्वामी जे काही ते असं त्यांचं भरकटलेलं मन आहे ते स्थिर करावं, एवढीच इच्छा आहे. तर त्या ताई सांगतात की मी जेव्हा स्वामींची मनापासून सेवा करते तेव्हा मला त्याचा अनुभव येतो म्हणजे येतोच. मग ते कशाच्या कोणाच्या तरी मार्फत असू द्या, कोणाच्या ना कोणाच्या मार्फत मला त्या सेवेचा अनुभव येतोच. कारण माझी कुठलीच सेवा ही वायाला जात नाही आणि त्याचं फळ मिळाल्याशिवायही राहत नाही. इतकं म्हणजे ज्याच्या त्याच्या म्हणतात ना, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचे भोग असतात आणि ते भोगल्याशिवाय आपल्याला कोणतंच फळ मिळत नाही असं आहे. आता त्या ताईंना जेव्हा त्यांचं प्रारब्धाचे भोग संपले तेव्हाच त्यांना त्यांच्या सेवेचं फळ मिळालं. म्हणजे 4 आठवड्यानंतर का होईना पण त्यांची जी सेवा आहे ती कामी आली. कुठल्या डॉक्टरने सगळे डॉक्टर करून बसले होते, होमिओपॅथिक केले होते, ॲलोपॅथिक केलं होतं, सगळे सोनोग्राफी करून रिपोर्ट्स म्हणजे सगळं करून बसलेलं होतं, कशातच काहीच दिसत नव्हतं. पण शेवटी स्वामींच्या एका हाकेने एक मनापासून हाक मारली आणि त्या हाकेला स्वामी धावून आले आणि शेवटच्या क्षणी सुद्धा स्वामींनी चमत्कार करूनच त्या ताईंचं संकट दूर केलं. आणि हीच तर खरी स्वामी कृपा असते. आपण जेव्हा स्वामींना कळकळून हाक देतो आणि त्या हाकेला स्वामी धावून येतात तेव्हा खरंच स्वामींची आपल्यावर कृपा झालेली असते. तर या ताईंचा छोटासा अनुभव होता, पण खरंच खूप म्हणजे खूप ह्या छोट्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे. कारण प्रत्येक स्त्रीला हा प्रॉब्लेम असतोच आणि ह्या प्रॉब्लेममधून प्रत्येक स्त्री जातच असते. कारण याचा त्रास काय असतो ते फक्त स्त्रीच जाणू शकते. त्याच्यामुळे जर कोणावर असा प्रॉब्लेम अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याने घाबरून जाऊ नका. फक्त स्वामींचे चरण धरा आणि स्वामींची सेवा करा. स्वामी नक्की तुम्हाला त्या संकटातून वाचवल्याशिवाय राहणार नाहीत, हे तितकंच महत्त्वाचं आहे.
तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.